गोल्ड आणि सिल्वर नंतर कॉपर हा खूप जास्त ट्रेंडमध्ये आला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका मिनिटात तुम्हाला समजेल की कसा हा कॉपर नेक्स्ट गोल्ड होऊ शकतो. कॉपरचा सगळ्यात जास्त उपयोग हा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये होतो. नॉर्मल पेट्रोल कारमध्ये 25 किलो कॉपरचा यूज होतो. हायब्रिड कारमध्ये 40 ते 45 किलो कॉपरचा यूज होतो आणि ईव्ही कार्समध्ये 85 किलो कॉपरचा यूज होतो. आणि फ्युचर काय आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ऑटोमोबाईल सेक्टरमध्येच नाही तर डेटा सेंटर, रिन्युएबल एनर्जी सेक्टर, इलेक्ट्रॉनिक सेक्टर, डिफेन्स सेक्टर या सगळ्यांमध्ये कॉपर हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता एवढं बोलल्यानंतर कॉपरमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ना कॉपरचा कुठला ETF आहे, ना कुठला म्युच्युअल फंड. फक्त काही कंपनीज आहेत ज्या कॉपरमध्ये काम करतात. ही आहे त्या कंपन्यांची लिस्ट ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की फक्त कॉपरमध्येच नाही तर या सर्व मेटल्समध्ये तुम्ही एकत्र कसे इन्व्हेस्ट करू शकता. तर तो व्हिडिओ चुकूनही मिस करू नका.